जे पदी बैसोनी पदवी घेजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. राम रसाची चवी आन रस रुचती केवी, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. तुका म्हणे चाखुनी सांगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. पांडुरंग प्रथम नमन, पांडुरंग प्रथम नमन, प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपदाने सत्ता विचार, त्यांच्या कृपदाने सत्ता विचार. लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुढीपाडवा युगादी निमित्ते श्रीराम मंदिर प्रांगणामध्ये आलेल्या समस्त भाविकांना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभकामना. आणि आज या कीर्तन सेवेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा हा अभंग सेवेसाठी निवडलेला असून, विषय प्रवेश करण्यापूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित समस्त महाराज संत मंडळी, भजनी मंडळी, भाविक भक्त मंडळी आणि बहुसंख्येनं उपस्थित झालेले मातृशक्ती, या सर्वांनाच पुन्हा एक बार गुढीपाडव्याच्या शुभकामना व्यक्त करून व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम करतो. युगादी आजचा हा पहिला दिवस आहे, युगाचा सुरुवात झालेला दिवस आहे. आपण याला नवीन वर्ष
या नावाने ओळखतो. कोणासाठी हा नवीन वर्ष आहे, कोणासाठी नाही, एकाच शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या ज्या गोष्टी आपणाला परमार्थाला प्रतिकूल आहेत, अनिष्ट करणाऱ्या गोष्टी आहेत, असे जे काही स्वभाव असतील, विचार असतील, गुण असतील, त्या जुन्या पहिल्या गुणातून निघून नवीन विचाराची स्वभावाची सुरुवात ज्याची होईल त्याच्यासाठी नवीन वर्ष आहे. प्रत्येकासाठी नवीन वर्ष नाही. जिसका स्वभाव परिवर्तन हो सकता है, जिस दिन जिस समय विचारों में, स्वभाव में, गुणों में जिसके परिवर्तन आता है, नए नए विचार आते हैं, उसके लिए नया साल है. हर किसी के लिए नया साल नहीं है, ऐसा मेरा मानना है. तर आपल्या आपण विचार करा की आज नवीन वर्ष कोणाकोणाला ठरवायचं आहे. आपल्या स्वभावात बदल करायचा असेल, विचारात चांगले असतील तर त्याला अजून मजबूत करायचं, आणि वाईट विचार असतील तर बदलायचे. असा हा नवीन वर्ष आपण साजरा करीत आहोत. या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहता पाहता विशाल महाराज मैदान भरून गेलं. बॅनर नाही, पोस्टर नाही, अलाउन्स नाही, कुठलं प्रचार नाही, काहीच नाही. काय पाहता तुम्ही? हे प्रिय श्रोते आहेत हे माझे. नेहमी मला ऐकणारे, मला आशीर्वाद देणारे हे श्रोते मंडळ. आणि माझं कीर्तनात जे काही अवसान लागतंय ते माझ्या खाण्यापिण्याचं नाही, हे तुमच्या आशीर्वादाचं आहे. खरं सांगाल, वस्तुस्थिती सांगाल. तुमची सद्भावना, तुमची शुभकामना, तुमचा आशीर्वाद माझा खुराक है. मैं कुछ भी नहीं खाता हूँ. आप सब लोग जानते हैं कि मैं कितना खाता हूँ. एवढी मोठी शक्ती, देवानं निर्माण केलेली ही शक्ती. आणि असं होतं माझ्या मनामध्ये की सत्संग करून घ्यावा, 400-500 लोक येतील तर आपलं पाडव्याचा नेम करून घ्यावा. पॅम्पलेट नाही, प्रचार नाही, जेवण नाही, तर कुठलीच व्यवस्था नाही. परंतु आजच्या कीर्तनामध्ये व्यवस्थेसाठी आलेले लोक नाहीत, ज्यांची अवस्था आहे परमार्थाची ते लोक आलेले आहेत. अवस्थेवाले व्यवस्थासाठी येणारे तेव्हाच ओळखू येतात, स्पष्ट ओळखू येतात. संत चरणी भावेरी घावया, संत चरणी भावेरी घावया, संत चरणी भावेरी घावया, संत चरणी भावेरी घावया, भावेरी घावया. सहज आलेले, आपलं प्रेम, श्रद्धा, भावना, विश्वास घेऊन येणारे हे श्रोते मंडळी, हे संपत्ती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली दैवी संपत्ती ज्याला म्हणतात ते हेच संपत्ती आहे, दैवी संपत्ती.
सर्व भजनी मंडळी, हरिपाठ, हे मृदंग, हे आवाज आणि हे समाज पाहिल्यानंतर कीर्तन करण्याची प्रवृत्ती झाली. सहज झाली. आनंद घेण्याचा हा योग आहे. युगादी काळामध्ये असा योग आलेला आहे आनंद घेण्याचा. आणि रामनवमीचा पहिला दिवस आहे. रामनवमीचा पहिला दिवस, नवरात्रीचा पहिला दिवस. आजपासून 9 दिवस रामनवमी आहे. याचा अर्थ असा आहे की आज पहिली भक्ती सुरुवात झाली. तिचं नाव आहे श्रवण. आणि जेव्हा नववी भक्तीला आम्ही पोहोचू त्या दिवशी रामाचा अवतार, राम प्रगट. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन हे 9वी भक्ती आहे. रामनवमी हे 9वी भक्तीची रात्र आहे, शेवटची भक्ती आहे. श्रवण कीर्तन करीत करीत 9 दिवस परमार्थाचं एक सीढ़ी है, एक पायरी है. श्रवण से लेकर आगे चढ़ते जाना है. आत्मनिवेदन तक जब जाएंगे तब भगवान श्री राम का प्रकट होना तय है, प्राकट्य हो जाएगा. देव प्रकट होण्यासाठी एवढ्या भक्ती करत जावं लागतं. कारण ही भक्ती माणसाला शुद्ध करते. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. सिद्ध शब्द मला पसंद नाही, तेवढा शुद्ध शब्द जास्त पसंद आहे. शुद्ध. मी नेहमीच्या कीर्तनात सांगालो की आता सध्याचा काळ परमार्थाचं पर्यवसान काय आहे, परमार्थाचं प्रयोजन काय आहे, परमार्थ कशासाठी आहे तर शुद्धीसाठी आहे. मी नेहमीच सांगालो रोजच. परंतु शुद्धी हा विषय आमच्या डोक्यातच राहिला नाही. केवळ शुद्धी सरकली आणि शुद्धीसाठी न करता प्रसिद्धीसाठी केल्या जातो. म्हणून आमचं मन शुद्ध होत नाही. आमचं नाव झालं पाहिजे, आम्हाला लोकांनी मानलं पाहिजे, आमची वारी केली पाहिजे, आमची पूजा केली पाहिजे. प्रसिद्धी परमार्थाचं प्रयोजन नाही, ते शुद्धीसाठी. शुद्ध झाला की दूर नाही देव त्याला, त्याच्यासाठी देव दूर नाही. अशी हे नवरात्री आपणाला आज सुरुवात झालेली आहे. पाडव्याच्या दिवशी आपण भजनाची सुरुवात केला. आरंभी आवडी आदरी आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण. आज भजन जे करेल पाडव्याच्या दिवशी, आमचे वडील लोक असं म्हणतात की पाडव्याच्या दिवशी जे करेल ते वर्षभर त्याला तेच करावं वाटते. आज जर कोणी झोपलं तर वर्षभर त्याला झोपच घेत राहावं वाटते. म्हणून आज भजन का करायचं, भजनच करावं वाटावं आपल्याला. नित्य नेम भजन करण्याची प्रवृत्ती व्हावी आपली. याच्यासाठी आज आरंभ आहे, शुभारंभ आहे, प्रारंभ आहे पाडव्यापासून. तर हे पाडवा म्हणून मला असं वाटलं की आज रामाची चर्चा करावं थोडी. रामचर्चा आहे, तसं आपल्या सत्संगची रामचर्चाच आहे रोज. राम 2 अक्षराचं काम आहे. सध्याच्या काळामध्ये एक येड लागून गेलं की भजन साधन करण्यासाठी
संपत्ती लागते, पैसा लागते, खूप पैसा लागते, असं लोकांचं म्हणणं आहे. आता एवढ्या माणसामध्ये सांगा, आज किती चंदा झाला असेल या कार्यक्रमाचा? कोणी दिले का रुपये? कोणी याच्यामध्ये हातवरी करा. अरे हे चंदेवाले नव्हत, हे छंदवाले आहेत. हे छंदवाले, चंदेवाले वेगळेच. ज्याला छंद आहे त्याला चंदा काय करायचंय, हे आजच्या कार्यक्रमानं तुम्हाला सिद्ध करून दाखवलं. गोविंद 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 छंद आहे हे. म्हणून रामनामाचा छंद लागलेला परमार्थ वास्तविक परमार्थ आहे. काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न उठत असेल की असं मग उद्या आम्ही करून पाहू का? असं नाही, फसू नका कोणी. त्याच्या मागे कारण आहेत, हो कारण आहेत. मला कोणीतरी म्हटलं की यावर्षी जेवण नाही का? म्हणलं कोण्याच वर्षी राहत नाही तर जेवण. मग लोक एवढा कार्यक्रम ठेवला आणि जेवायला बी नाही हो असं म्हणणं का कोणी? कोणीच म्हणणार नाही. का म्हणत नाही? लोकांना माहित आहे. काय माहित आहे? हे तांदळाचे कट्टे गाडीत टाकून कधी नेतच नाही कोणाचे. कुठलं जेवायला दे? फकीराकडे जेवायची अपेक्षा कोण करणार? मलाचे रोज जेवू घालणारे लोक मला जेवायला मागतील. कोणालाही हे साधता येईल, पण फकीर झालं तर. फकीर होत नाही म्हणून तर फिकर करत बसावं लागतं. फकीर है जो बेफिकर है, फकीर होके भी चिंता करता वो भी साला गद्दा है. कबीरदास महाराज शिवे दिली त्याला. का होत नाही? तुम्ही लोकांसाठी काही करा, लोक तुमच्यासाठी मरायला तयार आहेत. लोकांसाठी कोणी कीर्तनच करायला तयार नाही. लोकांसाठी कोणाचा परमार्थच नाही. आणि लोकांना दोष देतात की लोक सुधरत नाहीत, लोकात परिवर्तन होत नाही. लोकांसाठी केलं तर होईल ना. केलंच नाही कोणी लोकांसाठी. एवढी कीर्तन ऐकतात पण लोक सुधरत नाहीत म्हणा. करणारा सुधरलाय काय? रोजच बिघडत चाललाय करणाराच. आणि लोकांवर आरोप करतात. काय दोष आहे लोकांचा? अनुकरणीय हे समाज. यद्यदाचरति श्रेष्ठ तद्देवेतरो जन. जसं जसं मोठे लोक वागतील त्याला धर्म म्हणून मागणले लोक हे समाज त्याचं पालन करतात. लोकांचा काय दोष आहे? असं हे कारण आहे. म्हणून आता हे जे आलेत ते फक्त आणि फक्त पाडवा म्हणून, भजन करावं म्हणून, राम तत्वाला समजून घेण्यासाठी, राम नाम स्मरण करण्यासाठीच आलेले केवळ असे हे श्रोते आहेत. आता राम नामाचं महत्व काय? फळ काय? राम नामाचं फळ काय? भगवद्गीतेमध्ये किती स्पष्ट सांगितलेलं आहे. ते कल्पने बाहेरी न निगती, मनोनी कल्पित फळ पावती जे अंतवंत.
ऐसे भक्त जे भजती ते कल्पने बाहेरी न निगती. भजन करतात देवाचं, पण उद्देश काय राहते? संसाराचा. वस्तू, व्यक्ती, पदार्थ, पद, पदवी, सत्ता, संपत्ती इत्यादी उद्देश आहे. आणि करतात भजन कशासाठी? रामासाठी भजन केलं तर ना. भजन शाश्वताचं करतात आणि फळ नाशवंत मागतात. भजन कोणाचं आहे? शाश्वताचं आहे, राम. आणि मागालो काय? नाशवंत. ये बुद्धिमानी है क्या ये? एक राजा भेटला. वनामध्ये जाता जाता त्याला तहान लागली. पाण्याचा शोध घेत होता. एवढ्यामध्ये मेंढीवाला माणूस, त्याच्याकडे पाणी होतं थोडंसं, सोबत ठेवते ना. राजानं त्याच्याकडे याचना केली की बाबा मला तहान खूप लागली, मला पाणी दे. ते म्हणलं चांगला माणूस दिसालाय, घोटभर द्यावं पाणी. मेंढीवाल्यानं ते राजाला पाणी दिलं पियाला. राजानं पाणी पिला, बरं वाटलं, शांत झाला आत्मा. आणि त्यानं सांगितलं की मी राजा आहे आणि माझा जीव वाचवलास, तृप्त केलास, तर तुला काही मागायचं असेल तर मागून घे. कोण विचारतंय? राजा. तर मेंढीवाला म्हणला बरं झालं, म्हणला 3 तास झालं, म्हणलं मी वाट पाहिलो. माझ्याकडे तोटा आहे पण चुना नाही आणि काहीच मागायचं नाही मला. मी ज्याची वाट पाहिलो त्याची चुना असेल तर दे थोडा. कोणाला मागाल? राजाला. शहाणा आहे की मूर्ख? भजन शाश्वताचं करतात, मागतात नाशवंत. हे शहाणे की मूर्ख? चुकावणे करे नाशिवंतासाठी देवाचा हवे तुझी पाळी तुझी. देवाचा हवे तुझी पाळी तुझी. चुकावणे करे नाशिवंतासाठी देवाचा हवे तुझी पाळी तुझी. देवाचा हवे तुझी पाळी तुझी. नाशवंत काय आहे त्याचा अर्थ? राम म्हणल्यानंतर हे फळ नाही त्याचं, नाशवंत फळ. राम म्हणलं तर रामच हो, आपणच. आपलं स्वरूप आपणाला प्राप्त हो, आपली स्मृती आपणाला प्राप्त हो. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनम तम. हे राम भजनाचं प्राप्ती काय आहे? राम म्हणल्यावर रामच होणं हे त्या भजनाची सिद्धी आहे. याच्यासाठी भजन करा. तुम्ही रामाचेच आहात, आता विसरून गेलात, पुन्हा रामच व्हायचं असेल तर तुम्ही रामाकडे सन्मुख व्हा. रामाकडे पाठ फिरवू नका. कितीही शक्तिशाली असेल, रामाकडे पाठ फिरली शक्ती क्षीण होती. आणि आमची जर रामाकडे पाठ फिरवायची इच्छा नसेल, परंतु अपेक्षा संसारिक पदार्थाची असेल, तर राम स्वतः पाठ फिरवते. मी तुम्हाला उदाहरण सांगतो मजेदार. हजारो राक्षसांचा वध झाला. वानर सैन्य
रामाच्या हस्ते, वानरांच्या हस्ते, लक्ष्मणाच्या हस्ते हजारो राक्षस मरून गेले. पण एक असा राक्षस होता त्याने 10,000 वर्ष तप केलं होतं. त्याचं नाव कुंभकर्ण आहे. काय नाव? कुंभकर्ण. ते जागा होत नव्हता. झोपला की झोपच राहायचा. गोष्टीत गोष्ट सांगून जातो की तिथे तेव्हा झाला एक कुंभकर्ण. कुंभकर्ण ऐकण्यात होता की लई झोपत होता, उठत नव्हता, जागा होत नव्हता. पण आता जर आपणाला पाहायचं असेल तर कुंभकर्णाच्या नंतर जागा न होणार जर कोणी असेल तर ते माझा हिंदू समाज. काय टाळी वाजवालो, खुशी तुम्हाला याची, आनंद है क्या इस बात में? उसके बाद अगर कोई जागा नहीं होने वाला कोई है तो वही हिंदू समाज है. कितना भी बोलो ये जागेगा नहीं. असा कुंभकर्ण. नाही, तुम्हाला गोष्ट आवडल्यामुळे टाळी वाजली, पण हे टाळी वाजवायचा विषय नव मायबाप. हे तर खेद आहे, दुःखाचा विषय आहे. म्हणून त्या कुंभकर्णाचं आणि रामाचं युद्ध चाललं. कुंभकर्ण मरत नव्हता. मग उपाय माहिती करून घेतला की हे मरतो कशानं, काय आहे पर्याय, काय आहे. तर सांगितलं की रामा, तुम्हाला सन्मुख आहे तोपर्यंत कुंभकर्ण मरत नाही. तुमची पाठ बघितली की कुंभकर्ण मेला. रामानं सांगितलं की पाठ फिरविणं हे वीराचं काम नाही, शूराचं काम नाही. पाठ दाखवू नये. परमार्थामध्ये बऱ्याच लोकांनी पाठ दाखविली, 4 दिवस माळी ठेवली आणि काढून टाकलं. याचा अर्थ काय? पाठ दाखविणे हे वीराचं लक्षण नाही. शेवटी मग हनुमंताची प्रार्थना केली की राम पाठ दाखवित नाही, कुंभकर्ण मरत नाही, ते क्या करे. हनुमानजी म्हणला मी बघून घेतो ते काम, तुम्ही तुमचं चालू द्या. मग हनुमानजी महाराज रामाच्या पाठीमागं जाऊन उभे राहिले आणि हळूच आपलं शेपूट उंच केलं आणि रामाच्या कानात नेऊन ते शेपट, केस राहतात ना शेपटाचे, ते असे हलविले. ते बुळबुळ बुळबुळ केले कानामध्ये. हे कानात काय म्हणून राम थोडं असं फिरले. थोडं असं फिरल्याबरोबर रामाची पाठ कुंभकर्णानं बघितली. गेला कुंभकर्ण. देवाला सन्मुख होत नाही जीव तोपर्यंत याचं जन्म मरण चुकत नाही. अनेकदा रामाला सन्मुख झाला की ते रामरूपच होऊन गेल्यानंतर जन्मच राहत नाही. आणि ते सामर्थ्य रामनामामध्ये आहे. परंतु नाशवंत फळची अपेक्षा नसेल तर, है की नाही. हनुमान चालीसामध्ये एक चौपाई आहे, तुम्हारो भजन राम को पावे आणि हमारो भजन रुपये को पावे, धन को पावे. रामाचं भजन करायचं असेल तर रामासाठी मला एक आम्ही धन मिळण्यासाठी आम्ही भजन केलं. आम्ही 1 लोटा जल घेऊन गेलं, धन मिळावं म्हणून बाई पाणी घालायली, 1 लोटा पाणी घालायली. साधना करायली, उपास तापास जप तप, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कशासाठी? धनासाठी. आता हे साधन शंकराचं आहे की पैशाचं आहे, संसाराचं आहे की देवाचं आहे? महाराज सांगाले
किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचे साधन आहे की नाही. आणि हे जे साधन आहे हे संसाराचं साधन आहे. आम्ही आतापर्यंत जे साधना केली, आता ऐकूया, आम्ही जे जे आतापर्यंत साधन केलं देवाचं की संसार कबूल आहे. मग संसाराचं साधन केल्यावर जडाची साधना आम्ही केली तर आम्ही रोज अजून जडत्व वाढत जाईल ना. आणि चैतन्याची साधना केली तर चैतन्य जागृत होईल जाईल ना. शिनले ते गेले शिनलिया माती. काय प्रमाण? शिनले ते गेले शिनल्यापासी, झाली त्या दोघांशी एक गती. बरोबर आहे. सांगा मग आता जडाची प्रवृत्ती झाली, जडाची भक्ती केली तर जडत्व वाढलं, अजून जड झालो आम्ही. जड म्हणजे सुप्त दशा आहे, झोप समजा. आणि चेतनाची संगती केली तर आम्ही जागृत होतो. आणि जागृत झालेल्या जीवाचा उद्धार होते, त्याला राम कळते. एकीकडे एक इंगुळ आहे इष्ट्याचा, लाल भडक गरम भाप यायली. एकीकडे कोळसा आहे, दोन्ही बी सारखीच आहेत, एकच जात आहे कोळसा. आणि हे बी कोळसा हे बी कोळसा, पण इकडं लाल आहे इकडं काळा आहे. आता तुम्ही इकडं कनेक्ट झालात तर काय मिळेल? ऊब मिळेल, गरमी मिळेल, तेज मिळेल, सगळं मिळेल. आणि कोळशाला कनेक्ट झाला तर काळच मिळेल ना. मग आमच्या पोटात बी काळं, कामात बी काळं, बोलण्यात बी काळं. कशामुळे वाढाले? कोणीकडे कनेक्ट झालेला आहे जीव? कोळशाकडं. हे संसार, हे प्रकृती, हे जड आहे. म्हणून तुम्हाला पाडवा हे सांगते की आता तुम्ही रामाकडे कनेक्ट व्हा आणि तुम्ही राम. आणि याचा परिणाम रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. हे पदवी, हे कोणती पदवी आहे? हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, अभिमान यासी गर्भवास. या जगातल्या काही पदव्या आहेत. सरपंच गावामध्ये एकच होऊ शकतो, 10-11 सरपंच होत नाहीत. आता काही काही असं राहते का, सोयरिकीला 11 माणसं जा, तसं सरपंच बी 11 माणसं निवडा, असं थोडंच राहतं. सरपंच एकच होते. मुख्यमंत्री एका राज्यामध्ये एकच होते. प्रधानमंत्री एका देशामध्ये एकच होते, दुसऱ्याचा अधिकार नाही, एकच होते. पण परमार्थामध्ये हरिपद प्राप्त करायचं असेल, आपलं निजपद प्राप्त करायचं असेल, रामपद प्राप्त करायचं असेल तर किती लोकांचा अधिकार आहे? सर्वांचाच आहे. जे रामाचे आहेत ते राम होण्याचा अधिकार सर्वांना आहे. सकळाची आहे अधिकार, कलियुगी उद्धार, कलियुगी उद्धार, सकळाची कलियुगी उद्धार हरीच्या नामे सकळांशी येथे आहे अधिकार. म्हणून राम म्हणण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण चुकालय कुठं? उद्दिष्ट ठरविण्यामध्ये आमचं चुकालय. सामर्थ्य सगळ्यामध्येच आहे, सामर्थ्य सर्वांमध्ये आहे. का आहे? ईश्वराचे अंश असतील तर सामर्थ्य राहणारच. अज्ञानी असो, पापी असो, पुण्यवान असो, चोर असो, महाराज असो, अंश ईश्वराचा आहे तर सामर्थ्य त्याच्यामध्ये आहेच.
फक्त एकच आहे गंमत, सामर्थ्य प्रत्येकामध्ये आहे, पण सामर्थ्याचा उपयोग घेणारे संत झाले आणि गैरवापर करणारे तुम्ही आम्ही. गैरवापर, सामर्थ्याचा गैरवापर केला. सामर्थ्य असून का नसून सर्वांमध्ये सारखंच आहे. राम समान आहे, पण त्याचा सदुपयोग जे करतात ते संत होतात आणि ज्यांनी गैरवापर केला ते तुम्ही आम्ही, संसारी होतो, हे आपण सगळे. म्हणून त्याचा वापर करायला पाहिजे, करायला पाहिजे. वापर करता येत नाही कारण आम्हाला संस्कार झाले नाहीत, सत्संग झाला नाही, वस्तुस्थिती कळाली नाही, सत्य कळालं नाही, आम्ही लागलो याच्या मागे. या मृत्यू लोकामध्ये असं उलट आहे सगळं. हे मृत्यू लोकीचे उफराट आहे. अर्जुना, इथं सगळं उलट आहे रे बाबा. एक उलटी गोष्ट सांगतो तुम्हाला. सगळं बोलणं बी उलट राहते, सगळं उलटच राहते आपल्यापासून. समज बी आपली उलटी हो गई. गाडीमध्ये बसून जाताना, ट्रेनमध्ये बसून जाताना आपण काय म्हणतो, गाव आलं, आता येतंय गाव, आता यालंय गाव, आता नांदेड यालंय, आता 5 मिनिटामध्ये नांदेड येते. आता नांदेड कशाला येते? बरोबर आहे का चुकीचं आहे? असं सगळं उलट आहे. आता येते 5 मिनिटात नांदेड. नांदेड तिथून जर येत राहिलं इकडं तर कसं होईल? आता 5 मिनिटात आपण नांदेडात जातो, हे ठीक आहे, पण काय म्हणतो आपण? आता यायले नांदेड, यायले, आता यायले असं आपण म्हणतो. गाडीमधून जाताना झाडं पळाले बघा, माळं पळाले बघा म्हणतो आपण. माळं झाडं पळत नाही, आपली गाडी पळते. हे भ्रम झालेलं आहे आपल्याला आणि या भ्रमामध्येच आम्ही जगतो. असं सगळं उलट आहे. प्रत्येक गोष्ट उलटी आहे. जास्त न सांगता कमीत कमी वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि जास्त वेळ झाला तरी हरकत नाही ना, थोडा पाडवाच आहे. आजच्या दिवस तपस्या समजा. आता तर हुंड्याची जी पद्धत आहे ते जरूरत आहे त्याला जास्त देतात का नाही त्याला देतात? तुम्ही लोक जरूरत कोणाला राहते हो, गरीबाला की श्रीमंताला? सांगा ना एक बार. आणि तुम्ही देता कोणाला जास्त पैसे? अरे त्याला 4 लाख द्या की हो म्हणलं, त्याच्यापाशी का हाय म्हणून द्यावं? अरे नाही म्हणून तर दे, हाय म्हणून कशाला देतोस? हे मूर्खपणा आहे आणि हे उलट आहे. शिजल्यावर जाळ घालाव का शिजायच्या आधी? आम्ही काय करतो, जिथं जळता जळणा तिथं इतके तोळे दिलं, तितकं लाख दिले, मरायला दिलास का? ते आधीच बिघडून गेले धनानं आणि अजून त्याला मदत करायला. पुन्हा बोंबलत राहते, आमचा जावाई असा निघला नाही, तू काढलास तसा त्याला. पूर्ण उलट आहे, तर व्यवहार सगळं उलट आहे. म्हणून विनंती आहे, आज अनेक गावाहून आलेले आहात तुम्ही, तर आपल्या प्रत्येक गावागावामध्ये किंवा शक्य असेल तर सगळ्या गावचे मिळून एखादी बैठक घ्या आणि लग्नाच्या पद्धतीत थोडासा फेरबदल करा. माईबाप, जेवण किती करायचं, कसं करायचं ते ठरवा. अनाठाई खर्च नको. लग्नामध्ये काय काय करावं जे अधिक झालेलं आहे. संस्कार होतं लग्न एका काळामध्ये, आता विकार बनून बसलं ते लग्न, विकार होऊन गेला. हे सगळे काम करा. प्रत्येक गावामध्ये बसून सगळ्या तरुणांनी मीटिंग घ्यायचं, ठरवायचं की आपल्या लग्नामध्ये आता हे ते काय की निघाले की लग्नाच्या आधी कुठंतरी फिरायला जायचं,
कुठेही मरायला जाण्यापेक्षा इथं पाडव्याला या की इथं नवरा बायको, इथं तुमची फुकट शूटिंग व्हायली, तिथं कशाला मरायला जायचं, इथं व्हायली शूटिंग. लाखो रुपये त्याच्यामध्ये बर्बाद. शेतो इकू इकू लग्न, फुगीरपणा. संस्कार माणसाला बेकार करत नाही, त्याचं नाव संस्कार आहे. हे बंद झाली पाहिजे प्रथा. माझ्या म्हणण्यानं होत नाही हे मला माहित आहे, पण मला सत्य सांगणं माझं कर्तव्य आहे, माझं कर्तव्य आहे. मला सांगायचं आहे बस. तुका म्हणे सत्य सांग येऊ तरा दे तिथे, येऊ तरा दे तिथे, येऊ तरा दे तिथे. तुका म्हणे सत्य सांग येऊ तरा दे. सत्य सांगणं हेच धर्म आहे. वाह. सत्य आम्हासीच साजे, नव्हे गबाळाचे ओझे. हे आम्हालाच शोभू शकते. सत्य सांगावं माणसानं. आणि आम्हाला दुसरी साधना करायची गरज नाही. सत्य बोले तरी अरे मग झालं, रामाची होईजे. आम्हाला भरोसा आहे आम्ही रामच होणार आहोत, पक्का विश्वास आहे आमचा. तुम्हाला नसल तर सोडा, मला विश्वास आहे की मला रामच व्हायचं आहे, रामच होणार आहोत, रामच व्हायचं. सत्य बोलायचं आहे, रामच व्हायचं आहे, ठरलेलं आहे. तर अशा काही गोष्टी तुम्ही ठरवायच्या आहेत समाजामध्ये. मित्रांनो, सप्त्याची महाराज लोकांची गोष्ट आली तर एक गोष्ट सांगून मी पुढे चालतो. आपण जे ठरलेलं आहे की मोठा महाराज आणि बारका महाराज, हे कशाहून ठरले गुरुजी? पैशाहून ठरले, रुपड्याहून. कशाहून ठरले? पैशाहून ठरले. एक सांगतो तुम्हाला जाता जाता. एक घागर आहे, 10 लिटर पाण्याची एक घागर आहे. उदाहरण देतो तुम्हाला. 10 लिटर पाण्याची घागर, तर त्याच्यामध्ये 9 लिटर पाणी भरून आहे. तर अजून किती घेते ते पाणी? 1 लिटर घेते. 8 लिटर असेल तर अजून 2 लिटर घेते. जेवढं पाणी घागरीत कमी असेल तेवढं ते जास्त मागते. जास्त कोण मागते? कमी असलेलं का जास्त असलेलं? समजलं असेल तुम्हाला. एवढे काही तुम्ही अनपण नाहीत ना. आणि तुम्ही कोणाला मोठं म्हणता? जास्त घेतं याचा अर्थ आहे की सगळ्यात त्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा कमी जास्त आहे. हे कमी आहे, छोटा आहे. छोट्याला जास्तीची गरज पडते. ज्याच्यात रिकामीपणा आहे त्याच्यात भरायची गरज आहे. आम्ही त्याला मोठं म्हणतो, त्याला मोठं म्हणतो आम्ही. आणि त्याच्यामध्ये पाणी 9 लिटर असेल तर 1च लिटर घेईल, खर्चापुरतंच घेईल ना त्यानं. आणि पाणी भरूनच असेल घागरीमध्ये तर घेणारच नाही ना ते. मग आता याच्यामध्ये तुम्ही अशा घागरी आता निवडून घ्या, कोणत्या किती लिटरच्या आहेत तुमच्या सप्त्यात येणाऱ्या. किती भरलेल्या घागरी आहेत तुम्ही समजून घ्या. पैशाशिवाय काम होत नाही, परंतु हे सर्वांनाच माहीत आहे. अर्थशास्त्र सगळ्यालाच कळते, पैशाशिवाय काम होत नाही. परंतु परमार्थ करणाऱ्यांनी जरूरत भागण्यापुरतंच घ्यावं आणि दुसरा व्यवसाय करावा. पैशासाठी काय करावं? दुसरा व्यवसाय करावा. आणि याच्यामध्ये तुम्हाला लोक कमी देत नाही. लोकांना एवढं कळतंय, परंतु आता दक्षिण राहिला नाही, आता सौदा झाला आता. आणि मी नेहमी सांगतो की ठरवून घेतलेलं जे राहील ते नोकरी आहे. जे ठरवून घेतले जाते ते नोकरी आहे. ठरवून
आणि मागून घेतलेलं जे आहे ते भीक आहे. ठरवून घेतलेली नोकरी, मागून घेतलेलं भीक, आणि मनानंच घेतलेलं त्यानं दिलेलं हे दक्षिणा आहे. नहीं लेना ऐसा कौन बोल रहे आप? लिहू ना भाई, कोण नको बोल रहा. मनानं दिल्यावर करोड देऊ दे ते दक्षिणा आहे, आणि मागून घेतल्यावर 2 रुपये बी ते भीक आहे. कमी जास्त नाही. तर हे इज्जत आहे त्याच्यामध्ये. कबीरदास महाराजांना विचारा तुम्ही, सहज मिले सो दूध सम, मांगे मिले सो पानी, कहत कबीरा वह रक्त सम, जामे खींचा तानी. ज्याच्यामध्ये खींचा तानी आहे, हे सगळं उलट चालू आहे. जे छोटा आहे त्याला आम्ही मोठं म्हणतो, आणि जे मोठं आहे त्याला आम्ही बारकं म्हणतो. हे मृत्यूलोकीचे फराटे आहे. तर हे समजण्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागते. रामतत्वाची ओळख ज्याला झाली त्याच्यासाठी एक संत आवश्यक आहे जीवनामध्ये, एक गुरु आवश्यक आहे, आणि त्याच्यावर विश्वास आवश्यक आहे. म्हणून महाराज सांगतात की हे जे सुख आहे हे त्या विश्वासामध्ये आहे, वचनामध्ये आहे. गुरुच्या अभंगाचं 2रं चरण. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख विश्व में परमात्मा है, विश्वात देव आहे. परंतु विश्वासात देवाचं देवत्व प्रगट होते. देव विश्वात भरून आहे, परंतु जिथं कामाला लागते ते विश्वासात कार्यान्वित होते. सगळे विश्वात देव आहे, पण विश्वासात प्रगट होते. लक्षात यायला लाईट, करंट, विद्युत तार, परंतु त्याच्यामध्ये प्रकाश नाही, अंधार आहे. त्याच्यामध्ये आहे ते विद्युत आहे, परंतु प्रगट कुठं होते? काहीतरी विश्वास आहे, हे बल्ब आहे. आकाशवाणी नागपूर केंद्र, परभणी केंद्र, आकाशामध्ये ते तरंग आहेत शब्दाचे, पण प्रगट होण्यासाठी एखादं यंत्र लागते. रेडिओ, टीव्ही, मोबाईल, यंत्र लागते. असं यंत्राशिवाय मंत्राशिवाय परमात्मा प्रगट. विश्वास हे त्याचं साधन आहे. विश्वास हे अनुभव आहे.
विश्वासानं पाहावं लागतं. प्रगट विश्वास हेच फळ आहे असं अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात. आणि ज्याला हे प्रगट झालं आहे, अनुभव, राम तत्वाचा अनुभव आला असेल, परमात्मा तत्वाचा अनुभव आला असेल, चव ज्याला आलेली असेल, एक साल गोड लागत. तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिकल बघा, इथं छान आहे. आधी साखर खायची आणि मग चहा प्यायची. किती साखर टाकून बनवा चहा, गोड लागणार म्हणून जर आपल्याला साखर खाल्ल्यावर दुसरं काहीच गोड लागत नाही, फिकं लागतं, त्याला राम रसाची चवी मिळाली. राम रसाची चवी आन रस रुचती केवी, दुसरे रस रुचत नाही. रामरस, रामरस हे आतून येते बाहेर, आणि आनरस म्हणजे बाहेरून येतात जेवढे ते आनरस, आणि जे आतून येते ते रामरस. आपण बाहेरल्या रसाला सोकलेले माणसं. कुत्र्याची आणि जीवाची सारखी दशा आहे. एक कुत्र हाड चगळत होतं. त्या कुत्र्याला माहित नाही की त्या हाडामध्ये काहीच नाही, रस नाही, मांस नहीं, काहीच नहीं, हड्डी में क्या मिलता, लेकिन कुत्ते को क्या पता. चावाले असं चावता 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 ते निब्बर हाड होतं आणि त्याच्याच हिरड्याचं रक्त निघालं. कुत्र खुश झालं. काय म्हणून? रक्त कोणाचं निघालं? कुत्र्याचं. ह्याला काय वाटलं? हाडातूनच आलंय, हाडातूनच. गीता सांगते, जीवाला वाटालंय की आम्ही विषय भोगालोत, संसार भोगाला, परंतु संसार तुम्हाला भोगाला आहे हे तुमच्या लक्षात नाही. तुम्ही संसाराला भोगत नाही. हाडातून रक्त नाही, हाडानं तुमचं रक्त काढलंय. त्या कुत्र्याला माहित नाही. तर हे आपल्यातूनच आलंय. आनरस हे बाहेरून येतात आणि रामरस हे आपल्या आतून येतो. आपल्या मधला रस ज्याला मिळत नाही ते बाहेर भरकटत निघाला. याच्यात सुख आहे का, त्याच्यात सुख आहे का, त्याच्यात सुख आहे का, बाहेर हुडकीत निघाला. कुठंच मिळत नाही. सुख तुमच्यामध्ये आहे. म्हणून राम भजन करा. राम भजनाशिवाय सुख नाही. तुमच्यातला रस तुम्ही काढून खा. तर आता 1-2 मिनिट भजन करा सगळे, आणि भजन करून जा घरला. आता घरला जा म्हणलं तर जरा लवकर सोडते म्हणून वाटते. दुसरं काय. एक भजन महाराज मी काढून देतो, तुम्ही मग त्याला सारून घ्या. सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. सगळे म्हणाले.